वर तोंड करून फिरतात त्यातले की का? अहो विनाकारण वर तोंड करून फिरणारा मी ब्राह्मण नव्हे. अहो देशाटन करणारा, तीर्थाटन करणारा, देवाची पूजार्चना करणारा मी एक ब्राह्मण आहे. इकडे का पर्यटनाला आला की? पर्यटनाला नाही हो. काय आज या गावची जत्रा आहे आणि जत्रा असल्या कारणानं सर्व दशावतार नाट्य मंडळाचा आराध्य दैवत गणपती गजानन पाहिजे त्यांनी ते आलेला आहे. त्याची पूजा अर्चा करावी, त्यानंतर पुढील मार्गक्रमण करावं, हा माझा उद्देश आहे. उद्देश तुमचा चांगला आहे. म्हणून असं करतो. काय पाणी आहे, पाणी कशाला का? जीव द्यायचा आहे की? हो जीव द्यायचा नाही, पाणी पाहिजे. देवाच्या पूजेसाठी मला चांगलं पाणी पाहिजे. पूजेसाठी पाणी पाहिजे. होय. मंदिराच्या बाजूला तरी आहे बघा. अहो मंदिराच्या बाजूला थळी आहे. होय. आज या गावची जत्रा असल्या कारणानं सारी गावकर मंडळी, भक्त मंडळी आलेली आहे. कुणीतरी हस्त धुतले असतील, कुणीतरी पाय धुतले असतील, कुणीतरी मुखमार्जन केले असेल. ते पाणी अमंगळ झालेलं आहे, ते आम्हाला जाणणार नाही. याच्या आम्ही असं करतो, पाणी काढतो. माझ्या मंत्रात सापडणारे पाण्याचा उगम लावतो. पाणी काढता की पाणी पाडता? मंत्राने पाणी काढतो. हा. 4, 4, 8 भेद कशा जावं? कळीचा उगम लावला. कळीचा? पाणी काढलं, पाणी झुळझुळ वाहत आहे. आता असं करतो, आंघोळ करून घेतो. जाता तिथे पाणी काढत असता की का? आता काय करणार? हा. असेल तेव्हा असं करावं लागतं. मला आपल्या समर्थाचा लावावा लागतो. असं करतो, आंघोळ करून घेतो. हे काय करताय? वस्त्र बनवतो. घरी दुसरं नव्हतं की का? आणि धुतलं होतं, हा. पण आता आंघोळ केल्यानंतर पुन्हा धुवावं लागतं. हे काय करताय? जानवं बनवतो. परिटा घरी द्यायचा. अहो परिठाकडे दिलं होतं, एकदा दिलं होतं. त्याने काय केलं? काय केलं? अहो आपल्या मुलामुळांना कोणत्या शिवून टाकल्या. अर्ध अधिक माझ्या हातात दिलं. काय कोणाच्या देण्यात? हो म्हणजे महाराज, काय झालं? जानू काढताना वरून काढलं आणि परिधान करताना खालून ढकलला म्हणजे का? हो काय झालं? मार्गक्रमण करत असताना मला मोठमोठे वेदवक्ते ब्राह्मण भेटले. त्यांनी मला सांगितलं, हो म्हणजे महाराज जानू काढताना वरून काढावं आणि घालताना पुनश्च खालून ढकलावं. म्हणून पुनश्च खालून ढकललं. डुंगाचा आलेला आहे. गंगण आडवत नाही, गाननिंदा उडवतो. गंध म्हणा. हा तुम्हीच म्हणून घ्या. महागणाधिपती जन्म समर्पयामि. प्रथम तुम्ही लावलं, प्रथमतः स्थान कोणी केलं? आत्ता तुम्ही गेला. म्हणून तर आत्ता मी लावलं. हा. हा. बडबड बडबड हो. किती बडबड आणि किती चुळचुळ. हो काय करणार? बडबड आणि चुळचुळ्यात अर्थ काय? माझ्या थाळीचं तोंड लहान असल्यामुळे हा. आणि टेळा मोठा असल्या कारणानं हा. वरून ओपताना आंघोळ करताना हा. बडबड असावा जरा आणि पुनश्च खालून घेताना चुळचुळ असावा जरा. असं करण्याला कारण काय? रात्रीचा समय, रात्रीची वेळ आहे. हा. पुन्हा पुन्हा जाण्याची कटकट नको. हा. एकाच झालीमध्ये काम आहे. आळशी दिसतात. आळशी नाही हो. हा. आळशी असं नाही. हा. रात्रीची वेळ आहे. त्याच्यात चुकेल. हा. आळशाची लक्षण आहे ते. एकाच झालीमध्ये काम आटपून घेतो. हा. आणि असं करतो, देवाची पूजा करतो. सुरुवात करा. महागणाधिपती झाली पूजा. हो काय झालं? जे आहे ते देवाला दाखवलं. हा. नाही की? हा. अहो नैवेद्य आणायला विसरलो. विसरलात कसे का? काय करणार? काय गडबडीत आलो ना. गडबडीत बाहेर पडला वाटतं का? गडबडीत विसरून गेलो. काय करणार? मग आता काय करणार? आता परतीची वेळ आहे, नैवेद्य मिळणार नाही. रात्रीची वेळ आहे. उपनैवेद्यावर भागून घ्या. नैवेद्यावर
जत्रा कुटुंब भरली आहे, बाजारपेठेचा थाट लागून गेलाय. तिथे मिळतंय काय बघा. जत्रा तुडुंब भरलेली आहे, होय. बाजारपेठेचा थाट लागून गेलाय. बाजारपेठेच्या नावाने पाणी सोडतो. हो. काय झालं? लोक मारतील तुम्हाला अंधारात नेऊन. काय बाजारपेठ जाईल वाहून, लोकांची गैरसोय होईल घरी जाताना. हो असं करतो. बाजारपेठ वाहून जाईल, लोकांची गैरसोय होईल, अशा प्रकारे मी करत नाही. काय? एका पदार्थाच्या नावाने पाणी सोडतो. हा. हा देवा खा चक्र खा चक्रान समर्पयामि. हा देवा खा भज खा भजान समर्पयामि. हा देवा खा गाठला खा गाठल्यान समर्पयामि. हो. काय झालं? कोणी कुणाला वाटलंय? अहो कुणी कुणाला गाठलेलं नाही. मग थंडी पडते, थंडीने कुणाला गाठलेलं नाही. गरमीने गाठलं. आता काय करणार? काय? प्रत्येक जण एकमेकाला गाठू पाहतात. होय. त्यांनी कुणाला गाठले? होय. अहो गाठलं म्हणजे काय? मेवा मिठाईच्या दुकानात हा. साखरेचा चपटा असा गोड असा पदार्थ असतो. हा. तो दोऱ्याने होऊन टांगलेला असतो, त्याला गाठला असं म्हटलं. हा देवा खा देव खा देवान समर्पयामि. हो. काय झालं? देवाने देऊळ खाल्लं तर देव कुठे राहणार? अहो देवळं म्हणजे मेवा मिठाईच्या दुकानात देवळाच्या आकाराचा साखरेचा असा पदार्थ असतो. हा. त्याला देवळ असं म्हटलं जातं. म्हणून म्हटलं खा देवा खा देव खा देवान समर्पयामि. हा देवा खा देव खा देवान समर्पयामि. तर देव तुम्हाला का मत्स्याहारी वाटला की का? हो तुम्ही म्हणतात ते मत्स्याहारी पेंडे. वेगळे कसले देत आहे देवाला? हो ते नव्हे हो. हा. हो त्याच मेवा मिठाईच्या दुकानात हा. साखरेचा चपटा गोड असा छोटासा असा पदार्थ असतो. आम्ही त्याला पेढे म्हणतो, पेढे. हा तेच ते पेढ्यान समर्पयामि. हा. हा देवा खा खाजा खा खाजा समर्पयामि. हा देवा खा देव खा देवान समर्पयामि. खाजं म्हणजे समजलं, वेज म्हणजे का? खाजं म्हणजे समजलं. हा. वेद म्हणजे काय? हो खाजं विकून काय राहतो, मुळाची काय राहतो? गुळाचा पाक राहतो. खाजं विकून झाल्यावर गुळाचा पाग राहतो. हा. त्याला वेद असं म्हटलं जातं. हा. म्हणून म्हटलं खा देवा खा वेद खा वेदान समर्पयामि. हा देवा खा भंडार खा भंडार. भांडार म्हणजे काय? नवीन पदार्थ आहे. हो नवीन आहे. भांडार म्हणजे काय? भंडार म्हणजे हा. भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी गणपती गजाननाचं आगमन प्रत्येकाच्या घरोघरी होत असतं. हा. 1.5 दिवस. तुमच्याही घरी येत होती का? हो हा, हा. 5 दिवस. होय. पुढे 5 दिवस. हा. पुढे 9 दिवस. पुढे 7 दिवस. पुढे 11 दिवस. संपूर्ण करतो. त्यावेळी हा. प्रत्येकाच्या घरी पंचपक्वानाचं भोजन केलं जातं. हा. त्या पंचपक्वानाच्या भोजनामध्ये हा. खालून वरून चपटा असा पदार्थ असतो. त्याला भंडार असं म्हणतात. प्रचारात आम्ही त्याला मोदक म्हणतो, मोदक. हा तेच ते. हा. भंडार असं म्हणतात. हा देवा खा भंडार खा भंडारान समर्पयामि असं काकू पण म्हणतात. बनवत असेल ना? हो काकू बनवते. हा. पण आता गणेश पूजन हा. पूजन आता काय करणार, महिन्याला आम्ही बनवतो. हा. वाटल्यास आता कधी बनवलं तर घेऊन या. हा चालेल. हा. आईचे काय? देवाची पूजा झाली. हा. नैवेद्य दाखवला. हा. असं करूया. काय? तुमच्या गोड आवाजात सुरुवात करूया. गोड आवाज मी काढला असता, हा. पण तो तुमच्या आवाजात जुळणार नाही. म्हणून असं करतो, हा. तुम्ही सुरुवात करा त्यानंतर मी म्हणतो. काय झालं म्हणजे? आरतीची सुरुवात आम्ही चांगली केली. हा तुम्हाला जमत नाही तर आरती म्हणता काय केला? शेवटाचा काय केला? हो शेवट असा केला म्हणजे काय? काय? हो काय 4 हात 1 सोटा 8 तुझ्या वाईट. हा. या दिसते बरं वाईट तुझं खायला. म्हणजे काय? काय? अलंकार भूषणाने म्हणलेले हे गणपती गजानन पितांबरी होय. देव, होय. हे आराध्य देव. होय. हे कशावर बसले हो? मूषकावर. कशावर बसले? हा. त्या भूषणाने काय केलं माहिती? काय केलं? हो आम्ही नवनवीन वस्त्र परिधान करतो. देवाची पूजा अर्चा करत असतेवेळी आंघोळ करतो. हा. आंघोळ करत असतेवेळी वस्त्र वाळत टाकतात.
हो काय झालं? त्याला बोलल्यावर देवाला राग येणार, देवाचं वाहन आहे ते अरे बापरे, आणि नुकसान करणार. देवाला राग येणार आणि नुकसान करणार. होय. आता करूया काय? मामाचा गौरव केला पाहिजे. मामाचा गौरव करूया. मामाचा म्हणजे उंदीर मामाचा. हा, उंदीर मामाचा गौरव करूया. हा. आता करूया. नाही जी, काय हो? देवाची आरती झाली, निवेद पण दाखवलं. सारं काय यथायोग्य मी केलंय. हा. कुठेही काही चुकलेलं नाही. हा. माझ्याकडे पाहत नाही. वक्र दृष्टीने पाहतो. याला काय तुमच्या अजून काहीतरी चुकामुळे घडला असेल. हो, आतापर्यंत माझ्या हातून काही चूक घडली नाही. घडली तर पुढेही घडणार नाही. घडली तरी तो कधी कोणाला सांगितले हो, असं नाही हो. नाही जी, हा. आठवलं. काय आठवलं? आठवलं, बोलता बोलता आठवलं मला. काय ते? हो नाही जी, हा. मी जन्मण्यापूर्वी हा. माझ्या आई वडिलांनी नवस केला होता. कसला नाव? बोलले होते आई वडिलांचं नुकतंच लग्न झालं हा. तर काही वर्ष झाली तरी सुद्धा मुलबाळ काहीही नव्हतं. आणि मुलबाळ नसल्या कारणानं हे गणपती गजानन आराध्य देवत नवसाला पावणारे असल्या कारणानं कोणीतरी सांगितलं, नवस बोलले. तो नवस असा होता की जो जर मला मुलगा झाला असेल तर जोड्याने फुगडी घालेल. करायचं राहिलं काय? आता काय आला ते घडून घ्या. फिरणार कसा? बायका गेली मावाडी. मावाडी म्हणजे मावाडी म्हणजे आपल्या बाहेर येईल. आता येणार नाही. 8-15 दिवस येणार नाही. 15 दिवस हो हो. खूप दिवसाची नियुक्ती दिला. काय झालं? हा. तिकडे भरपूर मोठा देवाचा कार्यक्रम आहे माहेरी. हा. त्याच्यामुळे तिकडे 15 दिवस येणार नाही. वर्षात एकदा जाते. मोठा जाते. सध्या तुमचे वांदे असतील ना. काय करणार आता? हा. आम्ही ब्राह्मण, आम्हाला बरोबर काय देते. आम्ही काय आपलं खाऊन खातो काय. आता काय तुमच्या पाण्यात कुठे कोण नाही. शेजारी हो तसं नाही हो. तुमच्या समोर देवाच्या बाजूला प्रत्येक कोण तिकडच्या रीती दासी आहे का? सिद्धी दासी आहेत. होय. हो असं करूया. त्यांना जरा तुम्ही विनंती करून पाहा. हा. नवस तुमच्या विनंती करू नका. हो काय काय? विनंती केली असती. हा. पण काय हा. माझं जवळशी संबंध आहे. तुमचा जरा जवळशी संबंध आहे. हा. तुम्ही जरा विनंती वेतन पण द्याला. वेतन आम्ही देतो. नक्की. नक्की. हा. नाही की काय? होय उघडी का उघडी हो. देव दरबारात स्त्रियांची फुगडी अशीच असते. ही लाजत मुलगा ठुमकर यांच्या तिकडे अशीच घालतात. त्यांच्या तिकडे अशीच घालतात. अशाने माझा नवस फेडणारा नव्हे. हा सगळा गंधर्व झाला. हा. हो मृग नक्षत्राच्याप्रमाणे पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर कुणीतरी इकडे तिरच्या उकडून काढतात. कोणतरी वाघी पायाखाली टाकतात. त्यातला आपला काढला. माझा नवस अशाने भेटणारा नव्हे. मी बाणकोटला गेलो होतो. घरं फिरायला घरं गेले. फिरायला नाही. पूजा होती. पूजा नाही होती हो. सुपारा गोळा नाही हो. करायला. हो फुगडी शिकायला गावला होतो. असली फुगडी. हा एका पायावरची हा. एका तांब्यावरची फुगडी शिकवणार हा. आहे. सादर करतोय देवाच्या समोर. असं करा. नाही जी. देवाचा भार आहे. नाही जी. देवाला आहे देव. देवाला आहे देव. देवाला आलाय कुठून? आलाय खूप लांबून आलाय. बाबा, हा हा. काय म्हणतोय काय? देवाचे फार मोठे चमत्कार आहेत. हे चमत्कारी देवायचं. एकापेक्षा अनेक चमत्कार देव. कसले चमत्कार? हा चुक्या पत्र्याला आग लावेल तो हा देव. पर्जन्य पडलं तर धुमून धुमून पेटेल. हा. नाही की त्याही पेक्षा मोठा चमत्कार. कसला? काळी कोंबडी पांढरा अंड देईल तो हा देव. एका वेळी एक देणार की दोन? एका वेळी एकच देणार. निसर्गाचा नियम नाही. नाही की त्याही पेक्षा मोठा चमत्कार. कसला? पावळीचं पाणी पाटाला लावील तो हा देव. मोठा चमत्कार. मोठा हे चमत्कार. कसा काय? नाही की घराच्या मध्ये काय असतं? मोरावे. कुराण घेऊन सपशेल तोडावे. घरातील माणसं बाहेर होतील त्याचं काय? स्त्रीला आणून पुनश्च जोडावे. त्यांची 4 दिवस भरले की तुमचे 2 दिवस भरणार. काय करणार? नाही की त्याही पेक्षा मोठा चमत्कार. दिवस भरायचं बघताय की का? काय करणार? हा. नाही जी हा. त्याही पेक्षा मोठा चमत्कार. बोला. 9 महिने 9 दिवस 9 रात्री 9 घटना 9
कर्म हो. त्या कुडीला काय साध्य होणार ना. पूड सोडल्यानंतर पाहून घेऊ. नाही की आग सोडचं कुडीच्या अनुभव काय करूच करणार? नाही की दक्षिणा कोण देणार? दक्षिण आम्ही तुम्हाला बोलवलं नव्हतं थोडी तुम्ही स्वतः म्हणून आला बातम्या काढून. हो ब्राह्मणाला ते असते घालवायचं नसतं. पाहिजे काहीतरी तर तिकडे अंधारात कुठेतरी थांबा मध्यरात्री देणार आला.